Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In today's lecture we will see point factory location Karkhana Sthan. In previous lecture we have seen point disadvantages of ERP, disadvantages of enterprise resource planning. उपक्रम संसाधन नियोजनाचे तोटे आपण प्रीवियस लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहेत आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण जो पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे फॅक्टरी लोकेशन कारखाना स्थान. आपला पहिला युनिटमधील दुसरा सब पॉईंट चालू आहे तो म्हणजे फॅक्टरी लोकेशन अँड प्लांट लेआउट. त्यामध्ये आपण आज स्टार्ट करतोय फॅक्टरी लोकेशन. फॅक्टरी लोकेशन म्हणजे काय आपण आजच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. तर बघा काय सांगितलं जातं फॅक्टरी लोकेशन कारखाना स्थान. शब्दामध्ये अर्थ आहे कारखाना स्थान म्हणजे जो काही आपल्याला बिझनेस उभा करायचा आहे किंवा फॅक्टरी उभी करायची आहे, कारखाना उभा करायचा आहे, त्या कारखान्याचं स्थान, त्या कारखान्याची जागा कुठे असावी ह्याचा आपल्याला विचार करावा लागत असतो, बिझनेसमॅनला विचार करावा लागत असतो. मग काय सांगितलं गेलं आहे आपल्याला तर अ फॅक्टरी इज अ प्लेस वेअर एम्प्लॉईज, रॉ मटेरियल, मशिनरी अँड other equipment and tools are purchased together to produce goods. काय सांगितलं यामध्ये वस्तूचं उत्पादन करण्यासाठी ज्या ठिकाणी कर्मचारी, माल, संपत्ती, यंत्रे व इतर उपकरणे व साधनसामग्री एकत्रित आणली जाते ते ठिकाण किंवा जागा म्हणजेच कारखाना होय. लक्षात घ्या काय सांगितलं गेलं आहे तर वस्तूचं उत्पादन करण्यासाठी मी अगोदर तुम्हाला सांगितलं बिझनेस जिथं उभा करायचा असेल आपल्याला बिझनेसमध्ये ज्या काही वस्तूचं उत्पादन करायचं आहे त्या वस्तूच्या उत्पादनासाठी आपल्याला जी काही कर्मचारी लागणार आहे, जी काही माल लागणार आहे, त्यानंतर जी काही संपत्ती आपल्याला लागणार आहे, जी काही आपल्याला यंत्रे लागणार आहेत, मशिनरी लागणार आहेत, जी काही साधन सामग्री आपल्याला लागणार आहे ती ज्या ठिकाणी एकत्रित आणली जाते ते ठिकाण, ती जागा म्हणजेच फॅक्टरी होय, कारखाना होय. काय सांगितलं गेले आपल्याला एखादा बिझनेस करायचा आहे, एखादा बिझनेस करण्यासाठी बिझनेस करायचा आहे म्हणजेच काय करणार आहे आपण, काय करणार आहे एखादी वस्तू किंवा सेवेचं उत्पादन घेणार आहोत. तिथं ज्या वस्तूचं उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे त्या वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल असेल, त्याच्यासाठी लागणारं कॅपिटल असेल, भांडवल असेल, त्या वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या मशिनरीज असतील, त्या वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी लागणारे कर्मचारी वर्ग असेल, या सर्व गोष्टी ज्या ठिकाणी एकत्रित आणल्या जातात, ज्या जागेवरती एकत्रित आणल्या जातात त्याला काय बोललं जातं, कारखाना असं म्हणलं जातं. तुम्हाला कारखान्याची डेफिनेशनसुद्धाही तुम्ही घेऊ शकता की वस्तूचे उत्पादन करण्यासाठी ज्या ठिकाणी कर्मचारी, माल, संपत्ती, यंत्रे व इतर उपकरणे एकत्रित आणली जातात ते ठिकाण अथवा जागा म्हणजे कारखाना होय. A factory is a place where employee, raw material, machinery and other equipment and tool are purchased together to produce goods. Okay. या पद्धतीने काय होऊ शकतं कारखाना डेफिनेशन तुम्ही घेऊ शकता. काय सांगितले त्यानंतर नवीन कारखाना चालू करताना किंवा अस्तित्वात आणलेल्या कारखान्याचा विस्तार करताना स्थान निश्चितीचा प्रश्न निर्माण होत असतो. बघा लक्षात घ्या काय सांगितलंय नवीन जर बिझनेस तुम्हाला उभा करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला बिझनेस कुठं उभा करायचा, तुमची फॅक्टरी असेल, कारखाना असेल, कंपनी असेल, कुठं उभा करायची हा प्रश्न तिथं निर्माण होत असतो. त्या अगोदर जर तुमचा अगोदर बिझनेस हा तयार असेल, तुमच्या अगोदरच कारखाना तयार असेल आणि जर तुम्हाला कारखाना वाढवायचा असेल, त्याचा कारखान्याचा विस्तार करायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तिथं प्रश्न हा बिझनेसमनला निर्माण होत असतो. काय सांगितलं नवीन कारखाना चालू असताना किंवा अस्तित्वात आलेला कारखाना किंवा अस्तित्वात आलेल्या कारखान्याचा विस्तार करताना स्थान निश्चितीचा म्हणजे जागा, प्रॉपर जागा निवडण्याचा प्रश्न हा तिथं निर्माण होत असतो. फॅक्टरीच्या कारखान्याच्या लोकेशनचा प्रश्न तिथं निर्माण होत असतो. अतिशय महत्त्वाचं आहे की तुमची फॅक्टरी, तुमचा कारखाना, त्याचं लोकेशन काय आहे, त्याची जागा काय आहे, मार्केटपासून किती दूर आहे, मार्केटपासून किती जवळ आहे, हा अतिशय प्रश्न महत्त्वाचा आहे की तुमच्या कारखान्याची स्थान निश्चिती कुठे आहे. त्यासाठी नवीन कारखाना चालू करताना किंवा अस्तित्वात असलेल्या कारखान्याचा विस्तार करताना स्थान निश्चितीचा प्रश्न निर्माण होत असतो, फॅक्टरी लोकेशनचा प्रश्न निर्माण होत असतो. कारखान्याची स्थान निश्चिती म्हणजे कारखाना कोणत्या प्रदेशात आहे, क्षेत्रात आहे, जागेत आहे किंवा कुठल्या प्रदेशात आपल्याला सुरू करायचा आहे, कुठल्या क्षेत्रात आपल्याला सुरू करायचा आहे, जागेत आपल्याला सुरू करायचा आहे हे ठरवणे होय. बघा बिझनेस सुरू करताना किंवा सुरू असलेला बिझनेस
चा विस्तार करण्यासाठी आपल्याला त्या बिझनेसचा स्थाननिश्चितीचा प्रश्न हा निर्माण होत असतो. कारखाना नवीन चालू करायचा असेल किंवा जुना कारखाना आपला अस्तित्वात ऑलरेडी आहे परंतु त्याचा आपल्याला विस्तार करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा काय होत असतो, प्रश्न हा निर्माण होत असतो. आता स्थाननिश्चितीचा प्रश्न निर्माण होतो म्हणजे काय, तर कारखाना आपल्याला ज्या ठिकाणी उभा करायचा आहे, कुठल्या प्रदेशात आपल्याला कारखाना उभा करायचा आहे, कुठल्या जागेत आपल्याला कारखाना उभा करायचा आहे, सुरू करायचा आहे, हे ठरवणे म्हणजेच काय, कारखान्याची स्थाननिश्चिती करणे. काय सांगितले गेले, कारखान्याची स्थाननिश्चिती करणे म्हणजे काय, कारखाना आपला कुठल्या जागेमध्ये असावा, कुठल्या प्रदेशामध्ये असावा, कुठल्या भागामध्ये असावा हे ठरवणं म्हणजेच काय, कारखान्याची स्थाननिश्चिती करणं होय. ओके. त्यानंतर कारखाना नियोजनामध्ये कारखान्याचे स्थान निश्चित करणे ही अतिशय मोठी कठीण समस्या असते. बघा, कारखान्याचं जर नियोजन करायचं असेल, कारखाना नियोजन करायचं याचा अर्थ तो छोटा बिझनेस असणार आहे का, तर नाही. कारखान्याचं नियोजन करायचं आहे, कारखाना सुरू करायचा आहे याचा अर्थ कारखान्याची जागा कुठं असावी हा प्रश्न तर सर्वात महत्त्वाचा आहे. स्थाननिश्चितीचा प्रश्न तर सर्वात महत्त्वाचा आहे, परंतु ती स्थाननिश्चिती करणे ही अतिशय मोठी समस्या बिझनेसमनच्या उद्योजकाच्या समोर असते. लक्षात घ्या, बिझनेसमध्ये उद्योजकाच्या समोर असणारी सर्वात मोठी समस्या कोणती, तर कारखाना स्थाननिश्चिती करणे ही उद्योजकाच्या समोर असणारी सर्वात मोठी समस्या आहे व हा दीर्घकालीन स्वरूपाचा निर्णय असतो. कारण एकदा जर आपण कारखाना उभा केला, कारखाना जर चालू केला तर आपण प्रत्येक महिन्याला कारखान्याची जागा बदलू शकत नाही किंवा प्रत्येक वर्षाला आपण कारखान्याची जागा बदलू शकत नाही. वर्षानुवर्षे कारखाना हा एका जागेवर असतो. त्यामुळं कारखान्याची स्थाननिश्चिती करणं ही अतिशय मोठी कठीण असणारी समस्या ही उद्योजकासमोर असते आणि ती समस्या ही दीर्घकालीन चालणारी असते. कारण दीर्घकालीन स्वरूपाचा निर्णय तिथं कारखाना स्थान निश्चिती करताना घ्यायचा असतो. कारखाना स्थान निश्चिती करायची याचा अर्थ इन अ फ्युचर प्लॅनिंग विचारामध्ये घेऊन, भविष्यातील विचार हे समोर ठेवून कारखाना स्थान हे निवडावं लागतं, कारखाना स्थान निश्चिती करावी लागते. हा दीर्घकालीन स्वरूपाचा निर्णय असतो. त्याचबरोबर काय पाहिलं आपण अगोदर, तर डिटर्मिनिंग द लोकेशन ऑफ फॅक्टरी इन अ फॅक्टरी प्लॅनिंग इज अ व्हेरी डिफिकल्ट इशू अँड इट इज अ लॉंग टर्म डिसिजन. बघा, कारखान्याचे स्थान निश्चिती करणे ही अतिशय कठीण समस्या आहे. कारखाना प्लॅनिंगमध्ये, कारखाना नियोजनामध्ये कारखान्याचं स्थान निश्चित करणं हे काय कठीण समस्या आहे आणि हा लॉंग टर्मसाठी दीर्घकालीन स्वरूपाचा डिसिजन असतो, निर्णय असतो. याचाच अर्थ काय सांगितलं आहे, स्थाननिश्चितीचा निर्णय घेताना फार दूरवरचा विचार करणं अतिशय आवश्यक असतं. अगोदरच तुम्हाला सांगितलं की इन अ फ्युचर प्लॅनिंग विचारात घेऊन कारखाना स्थान निश्चिती करावी लागत असते. फ्युचर प्लॅन विचारात घेऊन म्हणजे फ्युचरचा भविष्यकाळाचा विचार करून कारखान्याची जागा ही निवडावी लागत असते, स्थान हे निश्चित करावं लागत असतं. दिस मीन्स दॅट इट इज अ नेसेसरी टू थिंक व्हेरी फार वेन डिसिजन ऑन द लोकेशन, डिसाइडिंग लोकेशन. काय सांगितलं आहे, तर कारखाना स्थान निश्चितीचा निर्णय घेताना आपल्याला भविष्यकाळाचा विचार करावा लागतो, दूरवरचा विचार करावा लागतो. म्हणजेच काय, तर भविष्यकाळाचा विचार इथं आपल्याला करावा लागत असतो. कारण कारखान्याचे स्थान एकदा निश्चित करून तेथे कारखाना चालू केल्यानंतर ते स्थान जरी कालांतराने बदलणे अगदीच अशक्य नसले तरी ते फार अडचणीचे, खर्चाचे आणि नुकसानीचे ठरत असते. बघा, या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं की कारखाना आपल्याला उभा करायचा आहे, कारखाना आपल्याला सुरू करायचा आहे, याचा अर्थ आपण प्रत्येक महिन्याला त्या कारखान्याची जागा चेंज करणार नाही, बदलणार नाही. सो त्यासाठी कारखान्याचं स्थान जर आपण एकदा निश्चित केलं तर परत आपल्याला काही कालांतराने, काही काळाने जर आपल्याला कारखान्याची जागा बदलायची असेल, स्थान हे बदलायचं असेल तर काही वेळेला शक्य असू शकतं, काही वेळेला अशक्य असू शकतं. ओके, अशक्य जर त्यावेळेला ते अशक्य नसेल, इझिली आपण कारखान्याची जागा बदलू शकू असं जर असेल, बदलता येत असेल तरी काय असणार आहे, ते फार अडचणीचं असणार आहे. कारण कारखाना हा प्रचंड मोठ्या स्वरूपाचा असतो आणि कारखान्याची जागा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कारखाना शिफ्ट करणं हे फार अडचणीचं असतंय, त्याचबरोबर नुकसानीचं असते. कारण कारखान्यामध्ये जे काही यंत्रसामग्री आहे त्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेतानाच्या वेळी त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं
त्याचबरोबर अतिशय कॉस्टली असणार आहे कारखाना एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती शिफ्ट करणं. ओके, ते काय असणार आहे, अतिशय खर्चिक होणार आहे. बघा, कारखान्याचे स्थान एकदा निश्चित करून तेथे कारखाना जर सुरू केला, आपण चालू केला, आणि जर ते स्थान आपल्याला, ती जागा आपल्याला कालांतराने बदलायची असेल आणि बदलणं अशक्य नसेल आपल्याला, ओके, बदलणं अशक्य नसेल तरी ते फार अडचणीचं असते, खर्चिक असते आणि नुकसानीचं असते. बघा, ते फार अडचणीचं असते, खर्चाचं असते आणि नुकसानीचं असते. काय तर आपल्याला कारखाना स्थान एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेणं ही गोष्ट कशी आहे, अडचणीची आहे, खर्चिक आहे आणि नुकसानीची आहे. त्याचबरोबर यामुळे काय होऊ शकतं, तर यामुळे असं म्हटलं जातं की कारखान्याची स्थान निश्चिती हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असून त्यावरचं कारखान्याचे भवितव्य अवलंबून असते. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे, कारखान्याची जागा तुम्ही कुठली निवडताय त्याच्यावरती इन फ्युचर भवितव्य काय असणार आहे त्या कारखान्याचं ही डिपेंड असते. साहजिक आहे की कारखाना स्थान तुमचं कुठे आहे याच्यावरती तुमचं कारखान्याचं भवितव्य जे असेल इन फ्युचरमध्ये ते तुमच्या कारखाना स्थान निश्चितीवरती अवलंबून असतं. त्यासाठी कारखान्याची स्थान निश्चिती जी आहे ती अतिशय प्रॉपर असणं अतिशय आवश्यक आहे. आणि स्थान निश्चिती करणं हा अतिशय मोठा प्रश्न आहे आणि कठीण प्रश्न आहे, कारण भविष्य काळाचा विचार केला जातो कारखाना उभा करायचा. याचा अर्थ काय आहे, तर भविष्य काळाचा पूर्ण विचार करून आपल्याला कारखाना उभा करायचा असतो. सो त्यासाठी कारखाना स्थान निश्चिती अत्यंत महत्त्वाचा निर्णय असून त्या कारखान्याचं भवितव्य हे पूर्ण त्या एका निर्णयावरती अवलंबून असतो. त्यासाठी तो निर्णय जो घेतला जाईल तो निर्णय अतिशय व्यवस्थित विचार करून, भविष्यकाळाचा विचार करून निर्णय घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर तिथं काय सांगितलं पुढं तुम्हाला, जेम्स लुंडी यांनी आपले मत इथं प्रदर्शित केले आहे. बघा, जेम्स लुंडी यांनी कारखाना स्थान निश्चिती याबद्दल आपलं मत प्रदर्शित केलं आहे. आपलं मत त्यांनी मांडलेलं आहे की त्यांच्या मते स्थान निश्चितीमुळे उत्पादन व वितरण खर्चामध्ये 10% फरक पडत असतो. बघा, जेम्स लुंडी यांच्या मतानुसार काय सांगितलंय त्यांनी, स्थान निश्चिती व उत्पादन व वितरण या खर्चामध्ये 10% फरक हा पडत असतो. काय सांगितलंय त्यांनी, तर स्थान निश्चितीमुळे कारखान्याची स्थान निश्चिती ज्या पद्धतीने तुम्ही करणार आहे त्या स्थान निश्चितीमुळे त्या कारखान्यामध्ये जे काही उत्पादन घेतलं जाणार आहे आणि ज्या काही वस्तूंचं उत्पादन घेऊन त्या वस्तूंचं वितरण केलं जाणार आहे त्यामध्ये 10%, त्या खर्चामध्ये 10% फरक हा पडत असतो. जेम्स लुंडी आर्ग्यूज दॅट लोकल कंडिशन मेक अ डिफरन्स ऑफ 10% इन अ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. आणि जर बघा फरक पडतो, म्हणजेच स्थान निवड योग्य असेल तर खर्चात 10% बचत होते आणि जर अयोग्य असेल तर 10% वाढ होते. बघा, उत्पादन आणि वितरण या दोघांचा जो खर्च असेल त्या खर्चामध्ये 10% फरक पडतो असं सांगितलंय कोणी, जेम्स लुंडी यांनी. तर म्हणजेच काय, तर तुमची कारखाना स्थान निवड जी असेल, कारखाना स्थान निश्चिती जी असेल ती तुमची योग्य असेल, प्रॉपर असेल तर काय होणार आहे, तिथंच नक्कीच 10% बचत होणार आहे तुमची. ओके, आणि जर कारखाना स्थान निश्चिती तुमची अयोग्य असेल, प्रॉपर प्लॅनिंग करून केलेली नसेल तर तिथं 10% वाढ होणार आहे. मिनिंग दॅट इफ द लोकेशन इज अ राईट देअर इज अ 10% कॉस्ट सेविंग. बघा, तुमचं जर फॅक्टरी लोकेशन हे राईट असेल तर तिथं तुम्ही 10% काय करणार आहात, खर्च हा तुमचा सेव्ह करणार आहात, बचत करणार आहात तुम्ही. अँड इफ इट इज इनकरेक्ट, बघा, आणि जर तुमचं फॅक्टरी लोकेशन इनकरेक्ट असेल तर देअर इज अ 10% इन्क्रीज, 10% तुमच्या खर्चामध्ये ऑलरेडी वाढ होणार आहे. या पद्धतीनं उत्पादन व वितरण खर्चामध्ये 10%चा फरक जेम्स लुंडी यांनी सांगितलेला आहे. तसेच बघा, फ्रँकलिन मुरे यांच्या मतानुसार, या अगोदर आपण बघितलं अकॉर्डिंग टू जेम्स लुंडी आणि आता फ्रँकलिन मुरे अकॉर्डिंग टू
फ्रँकलिन मुरे का सांगितलंय, कोणतेही स्थान उद्योग घटकाच्या यशाची हमी देण्याइतके सर्व दृष्टीने परिपूर्ण असेलच असं नाही. बघा, फ्रँकलिन मुरे काय म्हणतात की कोणतेही कारखाना स्थान हे उद्योग घटकाच्या यशाची हमी देण्याइतके सर्व दृष्टीने परिपूर्ण असेलच असे नाही. कितीही विचार करून कारखाना स्थान निश्चिती जरी केली तरी आपल्या उद्योगाला, आपल्या व्यवसायाला पुढे जाऊन यश मिळेलच असं काही नसतं. म्हणजे यश मिळेल या उद्देशाने, या दृष्टीने ते कारखाना स्थान परिपूर्ण असेलच असं काही नाही. परंतु अयोग्य स्थान इतके चुकीचे किंवा अयोग्य असू शकते. बघा, अयोग्य स्थान हे इतके चुकीचे किंवा अयोग्य असू शकते की त्यामुळे उद्योग घटकाचे दिवाळे निघू शकते. जर तुम्ही इन फ्युचरचा प्रॉपर प्लॅनिंग विचार करून कारखाना स्थान निश्चिती केली तर तिथं उद्योग घटकाची हमी देण्याइतके सर्व दृष्टीने ते कारखाना स्थान परिपूर्ण असेल असं काही नाही. परंतु जर तुम्ही अयोग्य स्थान निश्चिती केली तर नक्कीच काय होणार आहे की तुमच्या उद्योग घटकाचे दिवाळे निघणार आहे. ओके, प्रोबॅबली नो लोकेशन इज अ परफेक्ट ॲज टू गॅरंटी सक्सेस, बट बॅड लोकेशन कॅन बी सो बॅड टू बँकरप्ट अ कंपनी. बघा, अयोग्य काय सांगितलंय, कुठलंही स्थान निश्चिती तुमच्या उद्योग घटकाच्या यशाची हमी देण्याइतके सर्व दृष्टीने परिपूर्ण असेल असं काही नाही. ओके, सर्व बाजूने ते परिपूर्ण असेल असं काही नाही, तुमची प्रॉपर केलेली स्थान निश्चिती सुद्धा. परंतु जर तुम्ही प्रॉपर स्थान निश्चिती कारखान्याची केली नाही तर नक्कीच तिथं तुमच्या कारखान्याचं, तुमच्या उद्योगाचं दिवाळा तिथं निघू शकतं असं म्हटलंय कोणी, तर फ्रँकलिन मुरे यांनी. लक्षात येते, आपण अगोदर पाहिलं ते मत कुणाचं होतं, जेम्स लुंडी यांचं. अकॉर्डिंग टू जेम्स लुंडी यांनी काय सांगितलं होतं की तुमच्या कारखान्याच्या स्थान निश्चितीमुळे उत्पादन आणि वितरण खर्च जो असणार आहे त्या खर्चामध्ये 10% फरक पडत असतो. बघा, कारखान्याच्या स्थान निश्चितीमुळे उत्पादन आणि वितरण खर्चामध्ये 10% फरक पडत असतो. म्हणजेच काय आहे, तर स्थान निश्चिती जर योग्य असेल तर तुमच्या खर्चामध्ये 10% बचत होणार आहे आणि जर तुमची कारखाना स्थान निश्चिती अयोग्य असेल तर काय होणार आहे, तिथं 10% वाढ होणार आहे. ओके, हे झालं अकॉर्डिंग टू जेम्स लुंडी. ओके, देन सेकंड अकॉर्डिंग टू फ्रँकलिन मुरे. फ्रँकलिन मुरे काय म्हणतात, ते काय सांगतात, त्यांच्या मतानुसार काय आहे, तर त्यांचं मत काय आहे, तर कुठलाही तुम्ही कारखाना स्थान निश्चिती जर केली, कोणतेही स्थान उद्योग घटकाच्या यशाची परिपूर्ण हमी देण्याइतके सर्व दृष्टीने परिपूर्ण असेलच असं काही नाही. बघा, प्रॉपर जरी तुम्ही स्थान निश्चिती केली तरी तुमच्या उद्योग घटकाला यश येण्यासाठी ते स्थान परिपूर्ण असेल असं काही नाही. परंतु जर तुम्ही चुकीची स्थान निश्चिती केली, अयोग्य स्थान निश्चिती केली तर काय होणार आहे, तिथं नक्कीच तुमच्या उद्योग घटकाचं दिवाळं निघणार आहे असं सांगितलं गेलं आहे आपल्याला. त्याबरोबरच ज्या ठिकाणी कारखाना चालू केला असता उत्पादनाचा आणि वितरणाचा खर्च हा न्यूनतम राहील ते ठिकाण कारखान्यासाठी आदर्श स्थान समजलं जातं. बघा, ज्या ठिकाणी कारखाना हा चालू केला जातो आणि त्या कारखान्यामध्ये उत्पादनाचा आणि वितरणाचा खर्च हा कमीत कमी राहतो ते ठिकाण कारखान्यासाठी आदर्श समजलं जातं. कारखान्यासाठी आदर्श समजलं जाणारं स्थान कोणतं, तर कोणत्या ठिकाणी कारखाना आदर्श आहे असं समजलं जातं, तर ज्या ठिकाणी कारखाना आपण चालू केलेला आहे त्या ठिकाणी जर आपल्याला उत्पादनाचा खर्च, ज्या काही वस्तूंचा सेवांचा आपण उत्पादन घेणार आहोत त्या वस्तूंच्या सेवांचा उत्पादनाचा खर्च आपल्याला कमीत कमी येईल आणि त्याचबरोबर वस्तूंच्या आणि सेवांच्या वितरणाचा खर्च आपल्याला ज्या ठिकाणी कमीत कमी येईल ते ठिकाण ते फॅक्टरी लोकेशन राईट समजावं, आदर्श समजावं. बघा, ज्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट ही मिनिमम येईल ते फॅक्टरी लोकेशन इज स्टार्टेड शुड बी कन्सिडर आयडियल प्लेस फॉर द फॅक्टरी. ओके, त्याला आपण कारखान्यासाठी आयडियल प्लेस, आदर्श स्थान म्हणू शकतो किंवा तसं म्हणलं तरी चालेल. अर्थात काय सांगितलं आहे, न्यूनतम खर्चाचा विचार हा केवळ वर्तमान काळापुरताच मर्यादित न ठेवता त्यामध्ये भविष्यकाळाचाही विचार केला पाहिजे.
साहजिक आहे, आता सध्या आपल्याला कमीत कमी वितरणाचा आणि उत्पादनाचा खर्च जर त्या कारखाना स्थानावरती येत असेल तर आपण सध्याचा विचार करून चालणार आहे का? आपल्याला कारखाना उभा करायचा आहे, तिथं मोठा कारखाना उभा करायचा आहे, तर तिथं आपल्याला फक्त वर्तमान काळाचा विचार करून चालेल का? तर नाही, तिथं आपल्याला फ्युचरचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तिथं दूरदृष्टी उद्योजकाला असणं अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, वितरणाचा आणि डिस्ट्रीब्युशनचा आणि प्रोडक्शनचा कॉस्ट जर आपल्याला तिथं मिनिमम येत असेल तर तिथं आपण इन प्रेझेंटचा विचार करून चालणार आहे का? तर नाही, तर आपल्याला त्यामध्ये फ्युचरचाही विचार केला पाहिजे. बघा, टुडेज आयडल लोकेशन विल बिकम द फॅक्टरी लोकेशन ऑफ द फ्युचर अँड द फॅक्टरी विल हॅव टू बी रिलोकेटेड. भविष्यकाळाचा विचार आपल्याला तिथं केला पाहिजे. आजचं आदर्श स्थान हे भविष्यामध्ये सदोष स्थान ठरवून कारखान्याचे स्थान बदलावे लागेल. बघा, नाहीतर काय होऊ शकतं, आजचे जे आदर्श स्थान आहे आपल्याला ते आपल्याला इन फ्युचरमध्ये चेंज करावं लागेल. आजचं आदर्श स्थान आपल्यासाठी ते आहे, म्हणजेच काय आहे तर आज आपण ज्या काही वस्तूंचं सेवांचं उत्पादन घेत आहोत त्यासाठी आपल्याला मिनिमम खर्च तिथे येतो. त्या कारखान्याची स्थान निश्चिती आपण करतो, त्या कारखाना स्थान निश्चितीमध्ये जर आपण उत्पादनाचा सेवेचा वस्तू आणि सेवेचं उत्पादन घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला येणारा खर्च कसा असणार आहे उत्पादनासाठी आणि वितरणासाठी, तो कसा असणार आहे, तो मिनिमम असणार आहे. मग त्यासाठी ते स्थान काय झालं, आदर्श स्थान झालं. परंतु त्या ठिकाणी वर्तमान काळामध्ये सध्याला आपल्याला कमीत कमी खर्च येतो हा विचार करून जर आपण तिथं फॅक्टरी आपली उभी केली, आपलं कारखाना स्थान जर तिथं कारखाना आपण स्थान निश्चिती केली, कारखाना आपण तिथं उभा केला, तर चालणार आहे का? तर नाही, कारण आपल्याला फ्युचरचा भविष्याचा विचार करून कारखाना स्थान निश्चिती करायचे आहे. ओके, सो हा विचार केवळ वर्तमान काळापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये भविष्य काळाचा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. नाहीतर काय होऊ शकतं, आजचं जे आदर्श स्थान आहे तुमचं ते आपल्याला भविष्य काळामध्ये बदलावं लागू शकतं. ओके, आजचं जे आदर्श स्थान आहे ते आपल्याला भविष्य काळामध्ये चेंज करावं लागू शकतं. अल्सो तसेच देशामध्ये केवळ एकच प्रदेश किंवा भाग सर्वोत्कृष्ट असतो असं नाही, तर इतर ठिकाणंही योग्य असू शकतात. आता आपण कारखाना स्थान निश्चिती करायची, एका ठिकाणचा विचार करून चालेल का आपल्याला? एका विभागाचा, एका प्रदेशाचा, एका क्षेत्राचा विचार करून चालेल का आपल्याला? तर नाही, त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण वेगवेगळे प्रदेश अभ्यासावे लागणार आहेत, वेगवेगळे क्षेत्र आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत आणि त्यानंतर आपण तिथं कारखाना स्थान निश्चिती करणार आहोत. असं आहे का की देशामध्ये एकच प्रदेश आहे, एकच जागा आहे आणि ती सर्वोत्कृष्ट आहे? तर तसं नसणार आहे. देशामध्ये वेगवेगळी ठिकाणं आहेत, वेगवेगळे प्रदेश आहेत, वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळ्या मार्केट आहेत, वेगवेगळ्या बाजारपेठा आहेत. त्यानुसार इन फ्युचरचा भविष्य काळाचा आपल्याला विचार करून आपल्याला आपली कारखाना स्थान निश्चितीही करावी लागणार आहे. ओके, सो हे काय पाहिलं आपण की कारखाना स्थान म्हणजे काय, तर वस्तूचे उत्पादन करण्यासाठी आपल्याला लागणारे कर्मचारी, रॉ मटेरियल, मशिनरीज असतील, त्यानंतर वेगवेगळे साधनसामुग्री असेल, कॅपिटल असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या ठिकाणी एकत्रित आणल्या जातात त्याला कारखाना असं म्हणलं जातं. आणि या सर्व गोष्टी आपल्याला कारखान्यामध्ये एकत्रित आणायच्यात आणि त्या कारखान्याची जागा कुठे असावी, हे त्या कारखान्याची स्थान निश्चिती कुठे असावी हे निवडणं, हे निर्णय घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते कशा पद्धतीनं महत्त्वाचं आहे ते आपण आजच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. कारखाना स्थान निश्चिती कशा पद्धतीनं असली पाहिजे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर कारखाना स्थान निश्चिती करणं, हे निर्णय घेणं, हे किती मोठी कठीण समस्या आहे, कारण हा जो निर्णय असणार आहे तो आपला कसा दीर्घकालीन स्वरूपाचा निर्णय असणार आहे. त्यासाठी कारखान्याची स्थान निश्चिती करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं आहे की कारखाना स्थान निश्चिती कशा पद्धतीनं असली पाहिजे, कारखाना स्थान निश्चिती कुठे आपण केली पाहिजे, कारखाना स्थान निश्चिती करताना फक्त आपण प्रेझेंटचा आपला वर्तमान काळाचा विचार केला पाहिजे का आपण भविष्य काळाचा सुद्धा विचार तिथं केला पाहिजे. त्याचबरोबर कारखाना स्थान
कुठलं कारखाना स्थान आपण आदर्श मानतोय आणि कुठलं कारखाना स्थान आपण आदर्श मानलं नाही पाहिजे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, की जेणेकरून आपल्याला उत्पादन आणि वितरणाचा खर्च किती प्रमाणामध्ये येतोय हा आपल्याला विचार करून, भविष्यकाळाचा विचार करून कारखाना स्थान निश्चिती केली पाहिजे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण जो पॉईंट बघितला आहे तो म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॅक्टरी लोकेशन. फॅक्टरी लोकेशन काय आहे, फॅक्टरी लोकेशन कशा पद्धतीनं डिसाईड केलं पाहिजे, फॅक्टरी लोकेशनचा जो डिसिजन आहे तो कोणते विचार करून, कोणत्या गोष्टींचा विचार करून आपण फॅक्टरी लोकेशनचा डिसिजन घेतला पाहिजे आपण आजच्या लेक्चर्समध्ये पाहिलेला आहे. त्यानंतरचा दुसरा पॉईंट जो असेल तो म्हणजे फॅक्टर्स डिटर्मिनिंग लोकेशन ऑफ फॅक्टरी. ओके, फॅक्टर्स डिटर्मिनिंग फॅक्टरी लोकेशन. यामध्ये कारखाना स्थान निवडीतील काही घटक आहेत, कारखाना स्थान निवडीच्या संबंधित काही घटक आहेत ते आपल्याला पुढच्या लेक्चर्समध्ये अभ्यासायचे आहेत. त्या घटकांचं डिवायडेशन 2 घटकामध्ये केलेलं असेल. त्यामध्ये प्राथमिक घटक, मूलभूत घटक आणि दुय्यम घटक. ओके, या पद्धतीनं 2 घटकामध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं असेल ते आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. प्रायमरी फॅक्टर्स कुठले कुठले आहेत आणि सेकंडरी फॅक्टर्स कुठले कुठले आहेत ते. ओके, सो लेक्चर हे कंपल्सरी सर्व ऐकायचे, कंप्लीट ऐकायचे. त्याचबरोबर ती लेक्चरच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचं पूर्ण नाव मेन्शन करायचं आहे. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही ती कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ओके, थँक्यू.